तर तुम्हालाही तुमच्या घरच्यांकडून स्वतःचं कौतुक करून घ्यायचंय ना, तर एकदा तरी हा पदार्थ घरी नक्कीच करायला हवा. तर त्यासाठी सुरुवातीला मोठ्या आकाराचा एक कच्चा बटाटा वरची साल काढून मोठ्या तुकड्यांमध्ये कट केला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. सोबतच यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक, मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे घालायचे. अजिबात पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घ्यायचं. नंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा, पाव वाटी बेसन, अर्धा चमचा धनेपूड, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, वाटलेलं बटाट्याचं मिश्रण घालायचं. सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसतंय तेवढं घालत जायचं. घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. आता इथं काय केलं, पुरी एवढ्या साईजचा गोळा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवला. एकसारखी मिडियम जाडीची पुरी लाटून घ्यायची. नंतर काय करायचं, चांगल्या गरम तेलामध्ये तळून घेतली. प्रवासाला नेण्यासाठी खमंग अशी 3 ते 4 दिवस टिकणारी कांदा बटाट्याची पुरी आपण तयार केली. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.